राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची बैठक पार पडते। मनसेच्या लोकसभा 22 जागा लढण्याच्या तयारीमध्ये मनसे दिसते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये राजनीती ठरणार असं सुद्धा आता म्हटलं जात आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, आज मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक पार पडते। खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक सुद्धा महत्त्वाची मानली जाते। नेमकी या बैठकीमधले काय महत्त्वाचे तपशील आहेत? आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या अनुषंगाने आता सर्वच पक्ष जे आहेत ते आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यातच आता मनसेने रणशिंग फुंकलंय का ते आज बैठकीतून बाहेर येण्याचं निष्पन्न होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे जे ते 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, त्याच्याच जोडीला विदर्भ, मराठवाडा या संपूर्ण एकंदरीत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा मनसेने मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि कोकण या जिल्ह्यांवर जे ते महत्त्वाचं लक्ष केंद्रित केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ही तिसरी बैठक जी आहे ती MIG क्लबमध्ये पार पडते। या आधी 2 बैठका ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या, तेव्हा संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना इथे बोलवण्यात आलं होतं। आज महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत मनसेचे आणि नेते त्यांना बोलवण्यात आलेले आहेत। सगळ्यात आता आपण जर पाहिलं तर नुकतेच राज ठाकरे जे ते आतमध्ये गेलेले आहेत। तसेच जर पदाधिकारी नेते मंडळी पाहिली ती संदीप देशपांडे आहेत, अभिजित पानसे आहेत, शिरीष सावंत आहेत, शालिनी ठाकरे आहेत, असे नेते मंडळी सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत। काही वेळातच जी आहे ती संपूर्ण बैठक सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे या टायमी किती जागा लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की आपण जर पाहिलं तर सुरुवात जी मनसेची झाली होती ती जोरदार झाली होती, पण त्यानंतर त्यांचा अद्यापही एकही खासदार जो पुढे आलेला पाहायला मिळालेला नव्हता। आमदारकी त्यांनी लढवली होती, नगरसेवक त्यांनी अनेक काढले होते, पण कोणीही पक्षासोबत राहिलं नव्हतं। शेवटी आज मनसेकडे फक्त एकच आमदार आहे। त्यामुळे आता या महाराष्ट्रात झालेल्या जेवढं राजकीय वातावरण तयार झालं होतं, पक्ष आले, पक्ष फुटले, सत्ता आली, दुसरी सत्ता आली, सत्ता गेली, या सगळ्यात आता मनसेची भूमिका काय असणार आहे? मनसे स्वतःच्या स्वबळावर 22 जागा लढवणार, मनसे महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढवणार की मग कुठल्या तरी युतीत जाऊन, मग आघाडीत जाऊन की युतीत जाऊन लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या अनुषंगाने आता बैठक जी आहे तिथे पार पडणार आहे। राज ठाकरे संपूर्ण आढावा घेतील, काय काय पक्षात गोष्टी सुरू आहेत, कसं कसं लोकांपर्यंत पोहोचलं जात आहे, त्यानंतर राज ठाकरेंकडून नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल की कसं काम करता येईल। आपलं लक्ष असणारच आहे आणि महत्त्वाचे तपशील आपल्या हाती येतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।